परवर्षम गणसंकुल परवर्षम समोर आहे गणपती बाप्पा आहे, पण कुठला आहे तो आपण जवळ जाऊनच बघूया. आहे कोल्हापूरचा म्हणजे जयसिंगपूरचा सम्राट, तो आहे सुयोगचा सम्राट वाटतं. मित्रांनो, जर तुम्ही हा गेट बघताना, हा गेट झाला आहे ओपन. आता जो पहिला गणपती बाप्पा बाहेर येणार आहे ना, तो आहे कोल्हापूरचा म्हणजे जयसिंगपूरचा सम्राट. तर हा गणपती पहिला आहे. तर गणपती बाप्पा बाहेर येतोय. आपण बघूया कसे शॉट मिळतात आणि आपण तसे तुम्ही शॉट घेतो मी आणि तुम्ही बघा. बघा गंमत कशी आहे. गणपती बाप्पा असा आला म्हणजे फेस समोर नव्हता, फेस होता त्या साईडला आणि आम्ही होतो या साईडला उभे. पण कसं झालं, मग नंतर आम्ही त्या साईडला गेलो. मग गणपती बाप्पाचा फेस झाला या साईडला आणि आता तर आम्हाला दिसते प्रभावळ. त्यामुळे फुल धावपळ होते. पण 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 तुम्हाला चांगले शॉट पाहायला मिळणार म्हणजे मिळणार. तर आता आपण जाऊया त्या साईडला, जाऊया अपोजिट साईडला. म्हणजे गणपती जातो आता कसा या साईडला जातोय ना, तर आपण जाऊया त्या साईडला आणि तुम्हाला गणपती बाप्पाचा पूर्ण फेस दाखवतो मी. हा तुम्हाला बोललेलो मी 100% माझं देणार आहे, तुम्हाला चांगला व्ह्यू दाखवणार आहे. तर जाऊया त्या साईडला. चला मित्रांनो, बघा गणपती बाप्पा समोर आहे आणि तुम्हाला बोलल्याप्रमाणे आम्हाला कसं प्रभाव दिसत होती त्या साईडून आणि गणपती बाप्पाचा चेहरा आहे या साईडला. तर आता आपण समोरून जाऊ आणि गणपती बाप्पाचं सुंदर असं दर्शन करूया. पण प्रत्येकाने कमेंट मात्र करायला विश्वास नाहीये. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बघा समोर आहे गणपती आणि आपण
एकच निघाला गणपती. जल्दी हलव मित्रांनो, पहिला गणपतीचं जे आगमन झालं ना तर ते झालं आहे जयसिंगपूरचा सम्राट कोल्हापूर. तर तुम्हाला मी म्हणालेलो की मी 100% माझे जे काही आउटपुट आहे ना ते देईन मी या ब्लॉगमध्ये आणि तुम्हाला पूर्ण गणपती मी दाखवलेला आहे. आता कसं आम्ही ह्या साईडला उभं असतो ना, पूर्ण मागे उभं असतो ना, तर त्या साईडला जेव्हा गणपती बाप्पा बाहेर आला ना तर तेव्हा त्याचा फेस त्या साईडला होता आणि नंतर जेव्हा तो फिरला ना तो लेफ्ट साईडला फिरला तर आम्हाला फक्त प्रभावळ दिसले. आम्ही त्या साईडला गेलो आणि मग आम्ही रस्ता क्रॉस करून त्या साईडला गेलो तेव्हा आम्हाला पूर्ण गणपती बाप्पाचं दर्शन झालं. तर ते तुम्हाला पुढे मी दाखवलं आहे, तुम्ही बघितलंच. तर आता आपण वाट बघतोय, सुरतचा एक गणपती येतोय. तर तो आता कुठला गणपती आहे तो आपण आता थोड्याच वेळा बघूया. आणि ते पावसाला सुरुवात झालेली आहे आणि पाऊस पडलाच पाहिजे, थोडं गरम पण भरपूर होत होतं. बघा हे एवढी जण आहे बाबा, गर्दीमध्ये जाऊ नका रे. चला, माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये मी हे सांगत असतो की गर्दीमध्ये जाऊ नका, जेवढा लांबून बघता येईल तेवढं बघा. तर आता आपण वाट बघूया दुसरा गणपती आपला कुठला येतोय तो आणि त्याचा पण आपण व्यवस्थित क्लोजअप मध्ये तुम्हाला मला दाखवता येईल असा मी प्रयत्न करेन. हे बघा माझ्या मागे बघतील ना तुम्ही, आता पाऊस पडलाय आणि पूर्ण आम्ही थोडं भिजलोय. तर मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. तो प्रश्न असा आहे की बघा आता एका महिन्यापूर्वी जेव्हा पाऊस पडलेला ना तिथपासून माझ्या बॅगेमध्ये ना छत्री होती आणि नेमकी मी आजच छत्री साईडला काढून ठेवली. मला पाऊस नाही ते काय नाही ते. आता तुमच्यासोबत असं कोणाकोणासोबत होतं की तुम्ही छत्री घेऊन फिरता पण जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तुमच्याकडे छत्री नसते आणि तेव्हा त्याच दिवशी तुम्ही छत्री साईडला काढून ठेवलेली असतात. तर असं कोणासोबत होतं तर ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि बरोबर आज छत्री नाही आहे तर बरोबर आज पाऊस आलेला आहे. तर मित्रांनो, आपण आता परळ वर्कशॉपमधून निघालोय तिकडे आणि तिकडे बघितलं ना तुम्ही किती गर्दी झालेली आहे. तर तिथून निघालो, आपले फ्रेंड्स लोक आले आणि आपल्याला सांगितलं गणसंकुलमधून एक गणपती बाप्पा निघतोय, तो आहे सुयोगचा सम्राट वाटतं. तर तोच गणपती बाप्पा पाहण्यासाठी आपण निघालो आहे कुठे, गणसंकुलला. तर मित्रांनो, बरोबर आपण वेळेवर पोहोचलो. बघा समोर गणपती बाप्पा निघालेला आहे आणि आपण बरोबर वेळेवर पोहोचलो. आपण जाऊया फटाफट आणि समोर गणपती बाप्पा बघूया. चला मित्रांनो, हा फुल धावत तुम्हाला कालच्याच ब्लॉगमध्ये मी बोललेलो की पूर्णपणे एनर्जी लावणार आहे आणि तुम्हाला आपला ब्लॉगमध्ये गणपती बाप्पा व्यवस्थित दाखवणार आहे. तर समोर आहे गणपती बाप्पा आहे, पण कुठला आहे तो आपण जवळ जाऊनच बघूया. हा समोर आहे गणपती बाप्पा. समोर गणपती बाप्पा आहे, बरोबर असा टर्न होईल आणि या साईडने नहीं खाता
तर आता आपण 2 गणपती बाप्पा पाहिले बरोबर. तर एक होता कोल्हापूरचा म्हणजे जयसिंगपूरचा सम्राट पाहिला, आणि एक आता आपण कुठून तर गणसंकुलच्या इथून एक आगमन पाहिलं म्हणजे गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. तर तो गणपती बाप्पा होता सुरतचा सुयोगचा सम्राट आणि सुरतला जाणारा तो गणपती होता. म्हणजे असे 2 गणपती बाप्पाचं आगमन आपण आता ह्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं. तर आता तिसरा आहे मल्हारी ग्रुपचा, तो पण सुरतला जाणारा गणपती आहे. तर हा तिसरा गणपती असेल ज्याचं आपण दर्शन करणार आहोत, आणि चौथा गणपती त्या साईडूनच आहे. तर बघूया आपण आता हा तिसरा गणपती करूया, आणि मग जमलं तर आपण तो चौथा गणपती देखील तुम्हाला दाखवूया या ब्लॉगमध्ये. तर आता गर्दी भरपूर वाढली आहे, आम्ही आमच्या नेहमीच्या जागेवर आहोत, आणि इथून मग आपण गणपती बाप्पाचं दर्शन बघूया. तर आता आपण आहोत कुठे, तर आपण आहोत ना परळ वर्कशॉपच्या समोर आहोत, आणि तुम्हाला मी कुठला दाखवला तर सुयोगचा सम्राट म्हणजे सुरतला गणपती बाप्पा चाललाय. तर तो बघा गणसंकुलच्या इथून आपण तिथपर्यंत कव्हर केला, आणि तो गणपती आता पुढे पुढे आलाय, आणि तो आला आहे कुठे तर परळ वर्कशॉप जवळ आलेला आहे. तर आता आलाच आहे, तर आपण पुन्हा एकदा सुयोगचा सम्राट म्हणजे सुरतचा जो गणपती आहे पुन्हा एकदा बघूया. आज ॲक्च्युली काय होते का माहिती नाही आहे, पण गणपती बाप्पा आम्ही कसं समोरच्या साईडला उभं असतो ना, पण गणपती बाप्पाचा फेस आहे ना त्या साईडला येतोय, आणि आम्ही ह्या साईडला उभं होतो. तर आता आपण काय केलं, रस्ता क्रॉस करून ह्या साईडला आला, आणि इथे बघा ना किती मोकळं आहे, आणि ह्या साईडला पूर्ण भरलेलं आहे. तर आता आपण बघूया, समोर येऊन दे गणपती बाप्पा, मग आपल्याला कसा फेस जरा पाहता येईल. हा इथेच एवढी गर्दी आहे. तर आता गणपती बाप्पा वळतोय आणि या साईडला येतोय. फॅन बघतोय त्याच्या व्हिडिओ काय म्हणतात आता पुढं हे काय येऊ ना गणपती येतो.
तर 3 गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. आपण कोल्हापूरचा एक जो गणपती होता तो पाहिला. सुरतचे 2 गणपती म्हणजे 2 गणपती ह्या वर्कशॉपमधून म्हणजे परळ वर्कशॉपमधून निघाले आणि 1 गणपती जो गणसंकुलमधून निघाला. तर सर्व गणपती तुम्हाला व्यवस्थित प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आता एक 4था गणपती राहिला आहे तो म्हणजे मल्हारी रूपात आहे. म्हणजे राजन झाड सर यांच्या वर्कशॉपमधून हा गणपती निघतो आणि तो वर्कशॉप खूप लांब आहे. तर आमच्या भागात धावपळती चालू आहे. परळ वर्कशॉप गणसंकुल परळ वर्कशॉप आणि आता आम्ही परळ वर्कशॉपचं आगमन आटपून आम्ही निघतोय कुठे तर राजन झा सरांच्या वर्कशॉपमध्ये. हा शेवटचा आगमन आहे आणि बघूया हा गणपती बाप्पा कसा आहे. तो थोडासा वेगळे पण आहे पण त्यासाठी तुम्हाला थोडासा वेट करावा लागेल. तर आता आपण निघूया राजन झा सरांच्या वर्कशॉपमध्ये मल्हारी रूपाचा गणपती बाप्पा बघायला. गणपती बाप्पा
तर मित्रांनो आम्ही जात होतो ना राजेंद्र सरांच्या वर्कशॉपच्या इथे, तर इथे आम्हाला ना दही अंडीची प्रॅक्टिस चालू असताना दिसली. तर बोला हा प्रॅक्टिस चालूच आहे, तर दाखवूया आपण व्हिडिओमध्ये. इथे चालू आहे दही अंडीची प्रॅक्टिस. तर इकडे सिग्नल लागलाय आणि सिग्नलला तुम्हाला इथे समोर आहे ना एक मोठी दिसत असेल, ही बघा. तर इथे ही प्लॅस्टिक मध्ये आहे आणि पाऊस थोडासा चालू झालाय. तर ही आहे मल्हारी रूपातला गणपती बाप्पा आहे, जो राजनदार सरांच्या वर्कशॉपच्या इथे बनलेला आहे. आम्ही तिथपर्यंत गेलो पण मूर्ती तिथे निघून गेलेली. आम्हाला कळलं, मग आम्ही पुन्हा रिटर्न आलो. पण मनात कुठेतरी होतं की गणपती बाप्पांचं दर्शन आपल्याला होणार म्हणजे होणार, आणि होणार तर या सर्कलमध्ये होणार हे माहीत होतं. आणि बघा आपल्या समोर आहे गणपती बाप्पा. पाऊस आला बघा, सगळे आगमन झाले प्रॉपर आणि पाऊस आलाय. गरम इतकं होतंय ना काय विचारू नका. तर सकाळी आपण ना 11 वाजता इथे आलेलो आणि सगळे आगमन आपले शूट करून झालेले आहेत. ब्लॉग म्हणजे तुम्हाला ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल. तर कोणाकोणाचं असं छत्री जेव्हा आपण घरी ठेवतो आणि पाऊस येतो असं कोणाकोणाचं होतं तुम्हाला कमेंट करायची आहे, म्हणजे असं कोणासोबत होतं ते बघा. सकाळी आपण 11 वाजता आलो. 11 नंतर आपण सगळे आगमन कव्हर केले, ज्यामध्ये सुरतचे गणपती होते 3 आणि एक कोल्हापूरचा गणपती होता. मल्हार रूपाचा गणपती आपल्याला शेवटी पाहायला मिळाला. तर आपण असे 4 गणपती बाप्पांचे आगमन पूर्ण ब्लॉग करून तुम्हाला दाखवलं. मी तुम्हाला पूर्ण बोललेलं, मी माझे पूर्ण एफर्ट टाकेन, कारण की मागच्या 2 गणपती बाप्पांच्या आगमनामध्ये काय झालं, एक तर मी लेट आलेलो, जो सुरतचा गणाधीश होता त्या आगमनाला मी लेट आलेलो, आणि जेव्हा कोल्हापूरचा राजा गेला तेव्हा तर मला फक्त फेसच मिळाला. आणि बघा ना, ह्या पावसामुळेच ते लोकांनी प्लॅस्टिक टाकलेलं ना, तर प्रिकॉशन्स ते लोक घेतात, कारण की लांबचा पल्ला असतो. तर मस्त वाटते, जरा थंडगार वातावरण झालेलं आहे. खूप गरमी होत होती आणि 4ही आपले गणपती बाप्पाचे आगमन करून आलेले आहेत. तर हा होता आपला 4 गणपती बाप्पांच्या आगमनाचा ब्लॉग. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा, आणि ह्या ब्लॉगला लाईक करा. आणि आता काय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय. आपली काळजी घ्या.